नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजपासून आपण नवीन एक सीरीज सुरू केलेली आहे चालू घडामोडीची. त्याच्यामध्ये दररोजचे 20 प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि यामध्ये जानेवारी 2026 ते आतापर्यंतच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. नेहमीचे 20 प्रश्न असतील, अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यातून बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. या प्रश्नांची उत्तरं पाहण्यापूर्वी, हे प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचसोबत कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. दुसरी गोष्ट, ज्यांना आपल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. आपल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बघा, त्यासाठी युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन भेट द्या. तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि जी काही परीक्षा पद्धती आहे त्या संबंधीची इतर माहिती जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल. तर जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न इथं आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहित झालेलं आहे की राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ती आहे मल्लिकार्जुन खरगे. आता बघा, एसडीजी निर्देशांक 2026 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 88वा, 90वा, 94वा, 98वा. पण जगामध्ये 94व्या क्रमांकाला या ठिकाणी भारत आहे. ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो, तर त्या एसडीजी निर्देशांकामध्ये भारत जगात 94व्या क्रमांकावरती आहे. पुढचा बघा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार प्राप्त कडेपूर ग्रामपंचायत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कडेपूर ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2026 मध्ये प्राप्त झालेला आहे. आणि ही जी कडेपूर ग्रामपंचायत आहे ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे सांगली. त्यानंतर बघा, महाराष्ट्र कृषी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा या 2 महिन्यामध्ये होणार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे हे दिनविशेष असतात की 2 महिन्याचे दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. त्याच अनुषंगाने हा प्रश्न आहे. 15 जून, 1 जुलै, 6 जुलै, 15 जुलै. तर याचं उत्तर आहे 1 जुलै रोजी कृषी दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो. 5वा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला? पंतप्रधान मोदी यांना ज्या ज्या वेळेस पुरस्कार मिळतो त्या त्यावेळेस अनेक परीक्षांमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो. त्या अनुषंगाने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पर्याय आहेत मॉरिशियस, मालदीव, सेशेल्स, श्रीलंका. तर याचं योग्य उत्तर आहे सेशेल्स या देशाकडून काय झालेला आहे, गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. पुढचा आहे, नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा बेन स्टोक्स हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड. तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. 7वा प्रश्न आहे, जगातील सर्वात वयोवृद्ध जोनाथन कासव कोणत्या देशात आहे? मॉरिशस, मेदागास्कर किंवा ज्याला आपण मादागास्कर असं म्हणतो, सेशेल्स, केनिया. तर याचं उत्तर आहे सेशेल्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार. कारण सध्या एमपीएससीची जी ऑनलाईन पद्धती जाहीर केलेली आहे आणि त्याविषयी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विद्यार्थी आणि जे क्लास चालक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे. आंदोलनं चालू आहेत. विधानसभेमध्ये याच्यावरती प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. त्यामुळे या लोकसेवा आयोगांच्या वरती जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. पर्याय आहेत दिलीप पांढरपट्टे, विवेक भीमनवार, तुकाराम मुंडे, संजय खंदारे. तर उत्तर आहे विवेक भीमनवार. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेलं हे एक नाव आहे आणि निश्चितपणे या व्यक्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. राजेश कुमार, संजय राठोड, तुकाराम मुंडे, विवेक भीमनवार. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डोळे झाकून येणार आहे, कारण याचं उत्तर आहे तुकाराम मुंडे. फिफा विश्वचषक 2026चे संयुक्त आयोजन कोणते देश करत आहेत? बघा, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी. तर याचं उत्तर आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. 10 प्रश्न आपले झालेले आहेत. तुम्ही एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ मिळून जाईल.
11वा प्रश्न आहे, अन्न व औषध प्रशासन एफडीए आयुक्तपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मला वाटतं हा प्रश्न डबल झालेला आहे. तरी पण आत्ताच आपण बघितले की तुकाराम मुंडे. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, ते संमेलन या ठिकाणी कोणत्या शहरामध्ये होणार आहे? इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 2027ला होणार आहे आणि ते कोणतं आहे? तर 100 आहे. नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर. तर उत्तर आहे पुणे. खालीलपैकी जगातील पहिला ट्रिलियनेयर म्हणून कोणाचे नाव चर्चेत आहे? जेफ बेझोस, एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, बर्नार्ड अर्नॉल्ड. तर याचं उत्तर आहे एलॉन मस्क. आता मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की 3 ट्रिलियन म्हणजे किती रक्कम आहे भारतीय रुपयानुसार, ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत किती संघ सहभागी झाले आहेत? 8, 10, 12, 16. त्याचं उत्तर आहे 12 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. 15वा प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026चे संयुक्त आयोजन कोणते देश करत आहेत? हा सुद्धा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे. प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली? तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा. तर याचं उत्तर आहे केरळ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून एकूण किती दिवस काम केले आहे? आता लक्षात ठेवा की पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडलेला आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून पदावरती असलेले म्हणजे सलग पदावरती असणारे सर्वाधिक काळाचे पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर नरेंद्र मोदी बनलेले आहेत आणि या नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे. मग लक्षात ठेवा 4098 दिवस, 4398, 4598, 4698. तर याचं उत्तर आहे 4398 दिवस पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान म्हणून राहिलेले होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे. म्हणजे ती ज्या दिवशी 4399 दिवसाचं कामकाज पूर्ण झालं त्यावेळेला सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून राहिलेले उमेदवार जे आहेत ते कोण राहिलेले आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता त्यांनी तो विक्रम कोणत्या दिवशी मोडलेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतोय की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा, तर ते तुम्हाला का लिहायचं आहे? त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस जास्त होणार आहे. मी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगेन ते जर तुम्ही सर्च करायला गेला तर तेवढा तुमचा अजून अभ्यास होणार आहे. म्हणून ज्या प्रश्नांची उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये सांगते त्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान या उपक्रमाला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? 8 वर्षे, 9 वर्षे, 10 वर्षे, 11 वर्षे. तर याचं उत्तर आहे 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. मग कोणत्या दिवशी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान सुरू झाले? ती तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती तारीख तुम्हाला जमलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3 प्रश्न मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेले आहेत. तर तीनही प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. त्यानंतर 19वा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघात सर्वात कमी वयात निवड होणारा खेळाडू कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल. तर याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. आता भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड होणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. 16व्या वर्षी त्याची निवड झालेली होती. आता तुम्ही वैभव सूर्यवंशी हा खेळाडू जो आहे तो अतिशय कमी वयामध्ये म्हणजे सचिन तेंडुलकरपेक्षा कमी 15व्या वर्षामध्ये त्याची काय झालेली आहे? निवड झालेली आहे. आता लक्षात ठेवा वैभव सूर्यवंशीचं पदार्पण ज्या मालिकेमध्ये झालं ती मालिका तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता त्याला खेळायला मिळालं नाही त्यामुळे तो भाग वेगळा आहे. परंतु कोणत्या मालिकेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, ती टूर कोणती होती, कोणी जिंकली वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे 2026चा मरणोत्तर राजर्षी शाहू महाराज पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर जयसिंगराव पवार, सदानंद मोरे, विश्वास पाटील, डॉक्टर रवींद्र शुक्ल. याचं उत्तर आहे डॉक्टर जयसिंगराव पवार. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण चालू घडामोडीचे 20 प्रश्न बघितलेले आहेत. दररोज हे प्रश्न तुमच्या समोर येत राहतील. तर हे प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. ही पीडीएफ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला पीडीएफ सेंड केली जाईल. आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल, तुम्हाला काही फायदा होत असेल तर निश्चित एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा.
धन्यवाद.